मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी आणि समन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने ठाण्यामध्ये भव्य मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले। वीर सावरकर नगर येथील आर.जे. ठाकूर महाविद्यालयाच्या परिसरामध्ये सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये विविध आजारांची मोफत तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य सल्ला, आवश्यक वैद्यकीय चाचण्या तसेच पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले। मुख्यमंत्री सहायता निधीच्या विविध योजनांची माहिती देत गंभीर आजारांवरील उपचारासाठी उपलब्ध आर्थिक मदत, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे। त्यामुळे गरजू रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना या उपक्रमाचा थेट लाभ झाला आहे। या शिबिरामध्ये तब्बल 2295 नागरिकांनी विविध आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे। शेकडो लाभार्थ्यांना मोफत औषधं आणि चष्म्यांचं वितरण करण्यात आलं। विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी सिनियर सिटीझन झोन उभारण्यात आल्याने त्यांना नोंदणी, तपासणी आणि विविध वैद्यकीय सेवांचा लाभ सुलभपणे घेता आला आहे। या सुविधांमुळे ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद उत्स्फूर्त मिळाला। त्यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये अनेक युवक आणि नागरिकांनी स्वइच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव जपली आहे। आरोग्य शिबिरासोबतच या रक्तदान उपक्रमालाही नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला।